जय शिवराय। तर आज आपण चाललो सुधागडवर शिवजन्म सोहळ्यासाठी। आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे। हे आपले मित्र आहेत सर्व। थांब चला पुढे। एक मित्र आमचा मेला पुढे जाऊन धावून मेला। आपण चाललो पाण्याच्या टाकीकडे। खूप ताण लागलेली आहे। वाट बघा, पाय वतरायला लागले रे आता। हे समोर दरी, हा टाका आहे आपला सुधागडवरील बुर्जाच्या इथला। तर आता आपण ही पाण्याची एक बाटली भरून काढलेली। हे पाण्याच्या बाटलीतला पाणी बघा किती शुद्ध आहे। कसा वाटला पाणी हा सुधागडवरचा? चांगला चांगला। तर आता आपण अजून एक पाण्याची बाटली, अजून एक बाटली काढूया। पाणी नाही हे तवंग असतो, तवंग असा बाजूला करायचा आणि अर्ध तशी पाण्याची बाटली भरायची। हा पाणी बघा किती शुद्ध आहे, बिसलरी सारखं आहे। हा पाणी काढतोय। ही चौथी बाटली आहे, मी परत भरून घेतोय। थांबलेलो तल्याची इथं आपण सध्या आता हातपाय धुवून फ्रेश होणार आहोत। मग आपण आता वाड्यावर जाऊया। आपल्या समोर आहे सह्याद्री कडा, आपल्या सुधागड गड। या सुधागड गडावरून हा टकमक टोकावरून हा दृश्य आहे सर्व। आपण सनसेट बघून झालेला आहे। तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, हा सुधागड वरील सनसेटचा आहे। संभाजी महाराज की जय। शरय नदीला पूर्ण पाणी आलं गडाला, शरय नदीला पूर्ण पाणी आलं गडाला। कोल्हापूरच्या अंबाबाईचा हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला। दिवस दुसरा शिवजन्म सोहळ्याचा। आता आपण चाललो पालखी सोहळ्याला महादर्जाकडे।
आता पालखी सोहळा झालेला आहे, तर आता आपण परत वाड्याकडे चाललोत. आता थोड्या वेळाने आपण गडावरून उतरू खाली. आपण आता चहा आणि पोहे खात आहोत, कारण की आपल्याला आता लवकर निघायचं आहे आणि जेवण 12ला सुरू होणार होतं, म्हणून आपल्याला काकांनी चहा पोहे दिलेत. तर आता आपण थोड्या वेळात निघणार आहोत. आपण आता अर्धा गड उतरलेलो आहोत. चला आता आपण जाऊया. आता आपण फायनली गड उतर झालेलो आहोत. आता आपण निघणार आहोत थोड्या वेळात. परतीचा प्रवास भेटूया पुढच्या वर्षी लवकरच.